वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा तया रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोते हो, मागील प्रवचनामध्ये आपण श्लोक क्रमांक 125 वरती चिंतन पाहिलं। आज आपण श्लोक क्रमांक 126 वरती चिंतन पाहूया। या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, जनाकारणे देव लीलावतारी बहुता परियादरे वेशधारी तयानेन ती ते जन पाप रूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी। जय जय रघुवीर समर्थ। मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं की भगवंतानी अनेक अवतार धारण केलेले आहेत। मत्स्य अवतार, कूर्म अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम, राम अवतार, बुद्ध मौनी अवतार आणि आता होणारा पुढे कल्की अवतार आहे। समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात, जनाकारणे देव लीला अवतार, म्हणजे जनाच्या कल्याणासाठी भगवंताच्या दुःखाची पीडा दूर करण्यासाठी, भगवंताचे कल्याण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या लीला करतो आणि वेगवेगळे वेश धारण करतो आणि लीलया करतो। त्या लीलया करून, वेश धारण करून आपल्या भक्ताला भगवंत त्या दुःखापासून दूर करतो। भगवंत लीला का करतो, भगवंत वेश का वर धारण करतो, अवतार का घेतो, या धर्माच्या रक्षणासाठी आणि आपल्या भक्ताच्या उद्धारासाठी भगवंत वेगवेगळे अवतार करतो, वेगवेगळे वेश धारण करतो। आपण पाहिलं आहे, अमरीश ऋषी असतील, ध्रुव बाळ असेल, भक्त प्रल्हाद असतील, भक्त प्रल्हादासाठी भगवंताने नरसिंह रूप धारण केलं होतं। अजामेळ असेल, द्रौपदी असेल, द्रौपदीसाठी भगवंतानी वस्त्ररूप धारण केलं, म्हणजे अवतारामध्ये अवतार धारण केले। आणि सगळ्यात जास्त लीळा ह्या कृष्ण अवतारामध्ये भगवंताने केलेल्या आहेत। राम अवतारामध्ये असेल, लीळा म्हणजे काय, नाटक करणे। भगवंत हा नाटक करणार आहे आणि आपण सगळे कलाकार आहोत। भगवंत हा म्हणजे आपल्याकडून कला करून घेतो आणि तो सगळ्यात मोठा कलाकार आहे भगवंत। आपण रामायणामध्ये पाहिलं आहे की राम सीता जेव्हा वनवासाला गेल्या, वनवास भोगत होते, त्यावेळेला सीतामाईला एक हरण दिसलं होतं आणि त्या हरणाचा मोह झाला होता सीतामाताला। भगवंत त्या हरणाची शिकार करण्यासाठी पूर्ण जंगलमध्ये त्या हरणाच्या मागे धावत गेले। भगवंत जेव्हा अवतारात राहतो, मानवी वेश धारण करतो, तेव्हा सुख दुःख आनंद हे मानवासारखंच राहतं। भगवंत म्हणून तिथे कुठलंही लवलेश नसतो। आणि मग भगवंताला माहीत नव्हतं का की बाबा हा राक्षस रूप हरणाच्या रूपामध्ये आलेला आहे। तरीही मानवी रूपामध्ये असल्यामुळे भगवंतानी मानवासारखाच वेश धारण केला। सीतामाईला मोह झाला होता, म्हणून मानवासारखीच बुद्धी वापरून भगवंतही त्या हरणाचा वध करण्यासाठी केले होते। अवतार होता ना भगवंताचा। आणि कृष्ण रूपामध्येही आपण जाणतो भगवंताने अनेक लीला केलेल्या आहेत।
हं? अनेक लीला करून भगवंतानी अनेकांचं दुःख हरण केलेलं आहे, अनेकाला संकटापासून वाचवलेलं आहे. जसा नाटकामध्ये एखादा कलाकार एखाद्या वेड्याची भूमिका बजावत असताना इतक्या उत्तमपणे त्या वेड्याची भूमिका बजावतो की वेडाही त्याच्या पुढे म्हणजे फिका पडतो. त्याला जे पात्र दिलेलं असतं रंगभूमीवरती, तो आपलं पात्र परिपूर्ण जीव ओतून पूर्ण करतो. तेव्हाच प्रेक्षक त्याच्या कलेला दाद देतात. तसंच भगवंत अनेक रूपामध्ये अवतार घेतो, आपल्या भगवंताला दुःखातून सोडवतो, त्याचे दुःख दूर करतो, त्या धर्माचं रक्षण करतो. बहुता परी आदरे वेश धारे. खूप जणांच्या सहाय्यासाठी भगवंतानी वेश धारण केलं, क्षत्रिय वेश धारण केलं भगवंतानी, ब्राह्मण झाले, काय काय नाही झालं भगवंत. म्हणजे भक्ताच्या रक्षणासाठी, भक्ताच्या सहाय्यासाठी भगवंत सर्वसामान्य बनून राहील. ईश्वर हा निर्गुण आहे, निराकार आहे, तो सर्वव्यापी आहे. परंतु जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो ना, तेव्हा सर्वसामान्य भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी तो सगुण रूप धारण करतो. रामदास स्वामी महाराज या श्लोकामध्ये अत्यंत कडक आणि स्पष्ट भाषा वापरतात. ते जे लोक आहेत ना भगवंताला ओळखत नाही, म्हणजे जे साधू असतात, संत असतात, ते एक भगवंताचं रूपच असतात ना. जे काही चांगली माणसं असतात ते भगवंताचाच अंश असतो, ते भगवंताचंच रूप असतं. पण आपण लोकांना, चांगल्या लोकांचं ऐकत नाही, जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात, जे काही साधू असतात, संत असतात, त्यांचं आपण ऐकत नाही, त्यांच्यावरती आपण टीका करू. म्हणजे संताच्या रूपामध्ये हे ईश्वरच असतात. आपण काय करतो, त्यांची निंदा करतो. अशा लोकांना समर्थांनी काय म्हटलेलं आहे, पापी. हे लोक पापी असतात, दुरात्मी असतात, चांडाळ असतात, असं समर्थ सांगतात. ईश्वर लोकांच्याही कल्याणासाठी येतो, वेगवेगळे वेश धारण करतो, आणि तो तहान भूक सर्व म्हणजे हरून फक्त केवळ भक्तासाठी, भक्ताचा तो प्रिय असतो, भक्त त्याला प्रिय असतात, म्हणून तो वेश धारण करतो. जनाकारणे. आता जन म्हणजे काय, कोणाच्याही साह्याला धावेल का भगवंत? नाही. मग जन म्हणजे कोण? जे भगवंताचे प्रिय आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, जवळचे भक्त आहेत. जवळचे भक्त म्हणजे जे सातत्याने भगवंताचं नामस्मरण करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, सत्यमार्गाने वागतात, त्यांच्यासाठी भगवंत नाना अवतार घेऊन त्यांच्या सहाय्य करण्यासाठी येतो, म्हणून त्यांना जन असं म्हटलेलं आहे. आणि आपण पाहिलेलं आहे या पृथ्वीवरती किती हे वाढलेलं आहे, म्हणजे पाप वाढलेलं आहे. मग या पापाचं पाप सुद्धा नष्ट करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम. जेव्हा जेव्हा राम असतील, कृष्ण असतील, हे या रूपामध्ये भगवंत येतो. जेव्हा वेश धारण करतो भगवंत, कुठल्या रूपात येईल? साधूच्या रूपात येईल, संताच्या रूपात येईल, एखाद्या प्राण्याच्या रूपात सुद्धा येतो. आपण बघतो काही काही की एखाद्या माकडाने एखाद्या मुलाचं जीव वाचवलं. प्राणी सुद्धा आपलं संकट हरण, प्राण्याच्या रूपामध्ये सुद्धा भगवंत आपल्याला आपलं दुःख हरण करायला येतात, आपलं संघर्ष संपवायला येतात. असे अनेक लीळा भगवंत करतो. म्हणजे आपली फक्त नजर तशी असली पाहिजे. मग नजर कोणाची तशी नसते? जे चांडाळ असतात, जे पापी असतात, जे ईश्वराला मानतच नाही, अशांना समर्थ चांडाळ आणि पापी म्हटलेलं आहे. म्हणजे आपला जो मानवी देह आहे ना, त्याच्या मर्यादा आहेत, आणि त्या मर्यादा आपली जी बुद्धी आहे ती भ्रमात पडलेली असते. मग हे भ्रमात पडलेली बुद्धी असल्यामुळं ना, आपण भगवंताला ओळखू नाही शकत, संताला, साधूंना, महर्षी लोकांना आपण ओळखू नाही शकत. मग काय होतं, आपलं पापच होतं आपल्याकडून, कारण की आपली बुद्धी भ्रष्ट झालेली असते. म्हणून इथं समर्थ म्हणतात की हे चांडाळ लोक आहेत, पापी लोक आहेत, जे ना दुरात्मी आहेत, जे भगवंताला ओळखू नाही शकत. एक भगवंत काय आहे, कृष्ण विठ्ठल बनून पंढरीमध्ये राहील, युगे 28 उभा, बरोबर, युगानुयुगे तिथे उभा आहे. कोणासाठी? भक्त पुंडलिकासाठी.
म्हणजे भक्त पुंडलिकासाठी नाही, भक्तासाठीही भगवंत तेथे उभा आहे. आपल्याला एक कथा माहीत आहे की संत चोखामेळा हे भगवंताचे खूप मोठे भक्त होते. पूजापाठ, भजन, कीर्तन, नामस्मरण, भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन असायचे. एकदा आणि त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता संत चोखामेळ्याला. आज त्यांची समाधी आपण पाहतो नामदेव महाराजाच्या पायरीच्या समोर त्यांची समाधी आहे. नामदेव महाराजाचं दर्शन संत चोखामेळ्याचं दर्शन घेऊन आपण परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घेतो. संत चोखामेळा यांना मंदिरात प्रवेश नव्हता. मग एक दिवशी भगवंतांनी साक्षात दर्शन दिलं संत चोखामेळ्याला आणि म्हणाले की आज मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे. ही बातमी हळूहळू सगळ्या गावामध्ये पसरली. भगवंत यांच्याकडे जेवायला, हा काय सांगतो, हा काहीही सांगतो. आम्ही इथं मंदिरामध्ये दिवस रात्र भगवंताची सेवा करतो, भगवंत आम्हाला दर्शन देत नाही, तर साक्षात तुझ्या घरी जेवायला येणार भगवंत. लोकांनी खूप दूषणं दिली संत चोखामेळ्यांना. आणि मग एक ब्राह्मण होते, आपण जाऊन लपून बघूयात की खरंच देव भगवंत याच्या घरी जेवायला येतात का. आणि मग तो भगवंत जेवायला आले. भगवंतानी मस्त जेवण केलं. संत चोखामेळ्याने सांगितलं की भगवंताला ताक दे. भगवंतानी ताक प्याले. ताक पित असताना ते ताक भगवंताच्या पितांबरावर सांडलं. भगवंतानी ओरडले त्यांच्या बायकोला की बाई सावकाश, भगवंताच्या पितांबरावर तो ताक पडला आहे, त्या ताकाचा डाग पडला आहे. हे मागे त्यांच्या घराच्या बाजूला लपून बघणारा ब्राह्मण त्यांनी बघितलं आणि मग मंदिरामध्ये जाऊन सांगितलं की वा भगवंत यांच्या घरामध्ये जाऊन जेवण करत होते. ही सगळी बातमी सगळ्या मंदिरामध्ये पसरली. पूजा करणाऱ्या सगळ्या मंडळींना समजली. आणि मग हे असं कसं काय होईल, भगवंत तर मंदिरामध्ये आहे. सगळे लोक मंदिरं उघडली. पुजाऱ्यांनी पाहिलं तर भगवंत इथेच आहेत. आणि निरखून पाहिल्यानंतर भगवंताच्या पितांबर जे भगवंताचं होतं त्याच्यावरती ताकाचे डाग होते. आणि जेव्हा संत चोखामेळ्यांना त्यांना दूषणे देऊन लोकांनी मारलं तेव्हा भगवंताच्या गालावरती तिचे ओळ उठले होते, हेही आपण जाणतो. म्हणजे भगवंत काय वेश धारण करून भक्ताच्यासाठी येतो, लीलया करतो, हे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळं आपण ओळखलं पाहिजे. हे जे साधू संत पुरुष मंडळी असतात ना, त्यांच्यामध्येच भगवंताचा अवतार असतो, अंश असतो. भगवंत काय चक्र गदा धरून आपल्यासमोर, म्हणजे जसं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं तसं आपल्याला भगवंत रूप नाही दाखवणार. तितके आपण पुण्यात्मे नाही हो, तितके आपण पुण्यात्मे नाही आहे. म्हणजे साधू संत पुरुषामध्येच, चांगल्या माणसामध्ये आपण भगवंत शोधावा. आणि जे आपण अशा लोकांना समजत नाही तर ते पापी आणि चांडाळ असं समर्थाने म्हटलेलं आहे. जनाकारणे देव लीलावतारी, बहुता परी आदरे वेशधारी, तयानेन ते जन पाप रूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. आणि या दुरात्म्याचं, ज्या चांडाळ लोकांचं काय होतं, हे नष्ट होऊन जातात, महानष्ट होतात. म्हणजे साधं मरत नाहीत हे लोक, जे भगवंताला दूषणं देतात, जे ईश्वराला मानतच नाहीत, असे लोक सहज मरत नाहीत, तडफडून मरतात. आपण म्हणतो ना त्यांना, यांना मृत्यू कधी एकादशी दिवशी येणार नाही. यांना मृत्यू कधी चांगल्या दिवशी येणार नाही. चांगल्या वार जो असतो त्या दिवशी येणार नाही, चांगल्या वेळी येणार नाही. हे तडफडून मरतील, असं समर्थ या श्लोकामधून सांगतात. म्हणून जनाकारणे देव लीला अवतारी, म्हणजे भक्तांच्या दुःख हरण्यासाठी भगवंत वेगवेगळे रूप धारण करतो, वेश धारण करतो आणि त्यांना दुःखातून दूर करतो. बहुता परी आदरे वेशधारी, बहुतासाठी म्हणजे खूप जणांसाठी भगवंतांनी अनेक रूप धारण केले. आपण जसं बघितलं प्रल्हाद असतील, संत चोखामेळ्यांचं आत्ता आपण कथा पाहिली. तयाने ती जन पापरूपी, म्हणजे त्यांना जे कोण भगवंताला मानत नाही असे लोक काय आहेत, दुरात्मे आहेत, पापी आहेत, चांडाळ आहे. आणि अशा लोकांचा मृत्यू हे म्हणजे सहज होत नाही, असं स्वामी रामदास या श्लोकातून सांगतात.
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी.